तसा प्रवास सुरू झालेला जेव्हापासून अंजली दमानिया मीडियाला ज्ञात झाल्या ते म्हणजे आपपासून. आपपासून तुम्ही फारकत घेत समाजकार्याकडे पुन्हा एकदा वळलात. म्हणजे मला असं वाटतं की आपची सुरुवात ही खरं समाजकार्याने झालेली, अण्णांच्या आंदोलनामुळे झालेली आणि त्यानंतर केजरीवाल यांनी पक्ष स्थापन केला, तुम्ही देखील त्यामध्ये होतात. पण पक्ष गेल्यानंतर किंवा राजकारणात गेल्यानंतर समाजकारणामध्ये वळणारी फार कमी माणसं असतात आणि तेही पूर्णतः राजकारण सोडून. तर असा एक अपवाद आहे. त्यामुळे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता अण्णा आंदोलन करत नाहीयेत, पण आम्ही असं म्हणू शकतो की आजका अण्णा असं थोडासा पाहायला मिळतो. कारण हा आजका अण्णा आंदोलन वगैरे करत नाही, थेट जाऊन भिडतो. आता काळ पण बदललाय. मला वाटतं प्रत्येकाने काळाप्रमाणे वागायला हवं. तर मला पहिल्यापासून मी 2011 पासून हेच करते. म्हणजे सरळ तेव्हा आम्ही अजित पवारांविरुद्ध मी आणि अरविंदनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यानंतर तो सगळा सिंचन घोटाळा आणि त्यांना तेव्हा राजीनामा द्यायला आम्ही भाग पाडलं होतं. तर माझी ती पद्धत पहिल्यापासूनच आहे. छोट्याशा मला करेक्शन्स करायच्या होत्या की अरविंद केजरीवालांनी पक्ष काढण्याआधी आम्ही दोघांनी ठरवलं. मी त्यांना म्हटलं होतं की नाव वी आर ॲट अ डेड एंड. इथून आपल्याला त्यांची खुर्ची जोपर्यंत आपण हलवत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. यांना काही साक्षात्कार होईल, हे अचानकपणे बदलतील ह्याची अपेक्षाच करू नये. म्हणून मी त्यांना सुचवलं होतं की आपण पक्ष काढूया. आणि आम्ही ब्रेन चाइल्ड नाही, माझं पण नाहीये. आमच्याबरोबर माझा एक कार्यकर्ता आहे भरत सरावडे नावाचा. आम्ही असं एकत्र बसून डिस्कस करायचो. तर त्याची ती कल्पना होती की नाही आपण काढायलाच हवा. आणि मी ते मांडलं त्यांच्या पुढे आणि आमचं खूप डिस्कशन झालं. अण्णांचा विरोध होता त्याला? अण्णांना तोपर्यंत आम्ही काही बोललोच नव्हतो. आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा मला अजूनही आठवत आहे की सगळे आम्ही फाउंडर मेंबर्स आहोत आपचे. असं नाही की बाबा मी त्या पक्षात होते, आम्ही तो स्थापन केला. पण त्यातनं पुढे जे जे होत गेलं ते अतिशय चुकीचं झालं. कसं वाटतं आता? नाही, राग दिस इज व्हॉट यू हॅव यू एव्हर इमॅजिन की हे असं टर्नआउट होईल? नाही, असं म्हणण्यापेक्षा त्यांना अमुक गोष्टी करायला लागल्या. त्याच्यातल्या काही गोष्टी योग्य होत्या, काही गोष्टी योग्य नव्हत्या. आता त्याच्यात जर आपण बघितलं की त्रास कसे कसे झाले तर डोनेशन्स. आम्ही असं ठरवलं की पक्षाला फक्त आम आदमी पक्ष नाव, अशा त्या बॅनरवर 100-160 असे जे पिक्चर्स येतात ते नको. केवळ एक झाडू किंवा फक्त झाडू आणि आम आदमी पार्टी करणी एक विचारधारा आहे आणि ती लोकांपर्यंत पोचवायची. एखाद्या ब्राह्मणाला आपण मुसलमान एरियामधनं तिथे निवडणूक लढवायला भाग पाडायचं का? कारण हे जे आहे ना की ती जी एरिया आहे व तिथली गणितं मग अमुक तमुक हे आपण बंद करू. तर ह्या ज्या सगळ्या विचारांनी आम्ही आलो. आणि त्याच्यात मग डोनेशन्सचा भाग जे मी म्हटलं तुला की आम्ही डोनेशन्स 20,000च्या वर असेल पॅन कार्ड नंबर सकट आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकायचो. पण त्या सगळ्यांवर भाजप हळूहळू त्यांना सगळ्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस गेल्या. डोनेशन्स येणं बंद झालं. पक्षाला तर पक्ष चालवायला पैसा तर लागतो. आम्ही सगळेजण जेवढे आम आदमी पार्टीत होते कोणीही कधी 1 रुपया पक्षाकडनं घेतला नव्हता. आम्ही आमच्या घरचे पैसे घालायचो. का तर एक असं वाटायचं आपण काहीतरी मोठं आंदोलन वगैरे करतोय आणि त्याचाच हा एक भाग आहे. पण जेव्हा असे अटॅक्स झाले तेव्हा डोनेशन्स बंद झाली. मग त्यांना ह्यानं त्या मार्गाने पैसा मिळवायला लागला. तो त्यांनी चुकीच्या मार्गाने घेतला म्हणून आमच्यासारख्यांना पटलं नाही आणि आम्ही त्यातनं बाहेर पडलो. पण अरविंद केजरीवाल यांच्यावर मधल्या काळात जे आरोप झालेले त्याकडे कसं बघता? तेच जसं मी आता म्हटलं की हा डोनेशन्स जर त्या योग्य मार्गाने येऊ दिली असती तर कदाचित अरविंद केजरीवालांनी हे केलं नसतं. तर पण त्याचं समर्थन करता येत नाही कारण याच्याच विरुद्ध आपण लढत होतो. म्हणूनच माझ्यासारखी लोक, असंख्य लोक त्यातनं बाहेर पडली. पण आताच्या घटकेला असं वाटतंय की दिल्लीतल्या शाळा म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, त्यांनी केलेले बदल म्हणा आणि त्यांच्यावर केलेली टीका. तेव्हा काय टीका व्हायची की दिल्ली बुडाली, पाण्याखाली गेली, एवढा कचरा साचला, एवढं हे झालं. पण त्यांना काही काम करू दिलंच गेलं नव्हतं. ते LG जे होते ते कुठचीही फाईल आली की ते अडकवून टाकायचे. तर त्यामुळे ते अमुक फ्रस्ट्रेशननी पण त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या. पण त्यांच्या घराचं समर्थन कोणीही करू शकत नाही. आणि म्हणूनच मी म्हणते की आपण जे बोलतो तसं वागलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणालो की मी चौकामध्ये घेतलेली कॅबिनेटची बैठक ते नंतर बदललेलं स्वरूप अगदी. आणि मग 8 लाखाचे पडदे
हे त्याच्यातलं फार मोठी तफावत विरोधाभास. जेव्हा होत जाते ते फारच खटकतं आणि लागतं आमच्यासारख्या लोकांना तर नक्कीच. जसं मी मगाशी म्हटलं की राजकारणात गेल्यानंतर एखादी व्यक्ती समाजकारणाकडे वळेल असं फारसं म्हणजे पाहण्यात आलेलं नाहीये. अंजली दमानिया, यू आर वन ऑफ द फाउंडर मेंबर ऑफ आप. तर तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा हे इथं आपण जरा विचार केला होता काहीतरी नवीन बदल घडवण्याचा, हे नीट वर्कआउट झालेलं नाहीये, तर आता आपण आपल्या पद्धतीनं नीट वर्कआउट होईल असा एखादा पक्ष काढावा, असं नाही वाटलं का? इनफॅक्ट मी तर आता ह्याच्यानंतर नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या रिझल्टच्या दुसऱ्याच दिवशी मी खरं विचार करून आम्ही ती पत्रकार परिषद पण घेतली की आपण महाराष्ट्रात एक नवीन पक्ष काढायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आम्ही आणि त्याचे सगळे डिटेल, त्याची 150 त्याला व्हॉलेंटियर्स लागतात, जे मेंबर्स लागतात, सगळं जमा केलं, त्यांच्या सगळ्या इलेक्शन हे जमा केल्या. पण भीती वाटते. भीती अशी वाटते की बाबा आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये समजा कमिटीज बनवल्या, त्याच्यापैकी एखादा कोणी माणूस जाऊन फुटला आणि त्याने वाटेल ती चुकीची कामं केली, तर पुढे त्याचा एक जो बट्टा होतो तो त्या पक्षाच्याच नावावर लागतो. आणि ती एक भीती आहे की सगळेच तितके तत्वावर जगतील का, हा एक प्रश्न पडतो. म्हणून असं वाटतं करूया की नको अशी कश्मकश होते. म्हणजे अजून कश्मकश आहे, अजून कश- विचाराधीन आहे. नाही, मी खूपदा विचार करते पण परत मागे हटते की नको, त्यापेक्षा आपल्याला जे झेपतंय तेवढं आपण लढू.